भंडारा जिले में बोटिंग प्रोजेक्ट में कथित गड़बड़ियों की शिकायत पर शुरू हुआ विवाद अब भयंकर राजनीतिक टकराव में बदल गया। प्रोजेक्ट का काम रोकने के आदेश के बाद एमएलए परिणय फुके और एमएलए नरेंद्र भोंडेकर के बीच आरोप प्रत्यारोप का सिलसिला शुरू हो गया है। भोंडेकर ने फुके पर जिलाधिकारी को धमकाने का आरोप लगाते हुए कहा कि वो निचले स्तर की राजनीति में उतर आए हैं। हो, मी काल परवा बघितलं की परिणय फुके यांनी त्याच्यामध्ये आरोप केले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचे एंडोर्समेंट घेतला आहे। अधिकाऱ्यांना धमकून राहिला की ते पत्र काढा। आम्ही कलेक्टरशी बोललो की भी आचारसंहितामध्ये तुम्ही असं कसं करू शकता। ते कलेक्टरने सांगितलं की मला खूप जास्त धमकवण्यात येत आहे, मला जास्त प्रेशर करण्यात येत आहे आणि म्हणून मी ते सगळं केलेलं आहे। मी या ठिकाणी सांगतो की आम्ही एक प्रोजेक्ट आणायला 3-3, 4-4 वर्ष आम्हाला करावं लागतात आणि त्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट सुरू आहेत। आता कधी-कधी जलसंपदा विभागाकडून पैसे त्या प्रोजेक्टला पाहिजे तसे मिळत नाहीत। आम्ही नगर विकासमधून टाकला। हे सगळे प्रोजेक्ट हेतू आमचा नगर म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असतो आणि भंडाराच्या त्याच्यात फायदा प्रगती होईल हा आमचा हेतू असतो। परंतु हे चुकीच्या फीडिंग लोकांमध्ये करतात। अरे तेवढं बिलच निघाला नाहीये, तर तेवढं कामच झालं नाहीये, तर ते बिलच कुठं निघणार आहे का? हे सगळ्या गोष्टी संभ्रम ह्या निवडणुकीसाठी प्रचार करतात आणि खालच्या स्तरावरती ते जातात की भ्रष्टाचार झालाय। आता तर त्यांनी पातळी सोडली की आमदाराची बायको इलेक्शनमध्ये लढत आहे का त्यांच्या मंत्री बीजेपीच्या मंत्रीची बायको लढत नाहीये।